वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. आमदार खासदार निधी गेला कुठे? सावरगावात गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेरले. नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात सावरगाव ग्रामपंचायती ग्रामसभा विविध कारणामुळे चांगलीच वादळी ठरली. ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नाची एवढी सरबती केली की महसूल अधिकाऱ्यांची उत्तरे देताना पुरती दमछाक झाली. सावरगाव ग्रामपंचायतीची विविध वार्षिक सभा महसूल अधिकारी राहुल पगार यांच्या अध्यक्षतेखाली आणि कडक पोलीस बंदोबस्तात पार पडली. या सभेच्या पंचायत समितीचे विस्तार अधिकारी चांगदेव मुंडे, श्रीपाद दैफळे, सरपंच तथा प्रशासक कल्पना बुरुक, उपसरपंच संतोष पवार आणि पोलीस पाटील विशाल काटे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पण खरी ठिणगी पडली ती इतर विभागाच्या अनुपस्थितीमुळे. ग्रामसभेत सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी कामगार तलाठी आणि सोसायटी सचिव यांच्यासह अनेक खात्याचे प्रमुख गायब होते. ग्रामस्थांनी यावर तीव्र संताप व्यक्त केली असून या गैरहजर अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या ग्रामपंचायत सभेत गावकऱ्यांनी भ्रष्टाचाराचे आणि निष्काळजीपणाचे अनेक मुद्दे लावून धरले. यामध्ये खासदार निधी गेला कुठे असा थेट प्रश्न विचारत विविध विकासाची कामे तात्काळ चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली. काम न करता ज्या कामाची बिले काढून घेण्यात आली त्याची चौकशी करण्यात यावी असे गावकऱ्यांनी सांगितले. गावात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या दारू विक्रीवर कडक कारवाई करण्यात यावी. तंटामुक्ती समितीच्या सभा नियमित घेण्यात याव्या आणि इतर समितीच्या अकार्यक्षम त्या बरखास्त करण्यात याव्या. तसेच गावातील विधवा आणि निराधार महिलांना घरकुल योजनेचा प्राधान्याने लाभ देण्यात यावा. यासारखे अनेक महत्त्वाचे ठराव या वादळी सभेत एकमताने मंजूर करण्यात आले. एकंदरीतच सावरगावची ही ग्रामसभा प्रशासकाच्या कारभाराचे वावडे काढणारी ठरली. आता ग्रामस्थांनी केलेल्या या मागण्यांवर आणि मंजूर झालेल्या ठरावावर प्रशासक काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला. हो, आज 92-93 पासून आम्ही सहकारीमध्ये आमचे वावर आहे 2 किलोमीटर. याच्यापासून सावरगाव पासून 2 किलोमीटर वावर आहे आमचीवाली. त्याला सुईचा याला रस्ता सुद्धा नाही. आमचा रस्ता नाही. आम्हाला खूप त्रास होतो या जायला. आम्ही 2 वेळा आमचा रस्ता मंजूर होऊन आला तर आमच्या याला मी काय असं खडी हे टाकून आमची समजूत केली. त्यांनी आमचीवाली समजूत काढली आमच्या मनाची. त्याच्यावर काही मुरुम मारून येडा वाकडा टाकलं. इकून तिकून आमची वाली खूप हाल होती. आता आम्ही यांना 2दा-3दा म्हणलो आम्हाला लोक जमू देती नाही. आदिवासी असून मुळे आमचं काही मनावर धरती नाही. आम्ही काय करायचं? कुठं सहारा पाहायचा? जो म्हणतो का तो म्हणतो. आता सगळे दादागिरी करते आमच्यावर. आणि कुशाल म्हणले का आमची मशानभूमी सुद्धा आता आम्हाला 92-93 पासून मशानभूमी होती आमची. पहिले आमचे तिकडे मडे गाडेले ते मड्याची जागा तशीच आमचे पूर्वीचे ते आम्हाला अजिबात जागा नाही साहेब. आम्हाला आज अंतर आमची वाली दुसरी पिढी चालली. तिसऱ्या पिढीला तर नाही, आता दुसरी पिढी चालली आमच्या मुलांची. पिढ्या सुद्धा आम्हाला असं काय कधी जाऊन आणि आम्ही मशानभूमीमध्ये माणसं खड्डा केलं पुरलं हे लगेच नाही साहेब. आम्हाला असून पुढे गेली आमच्यावाली. आम्हाला याची चौकशी सरळ लागावा. नंतर आम्ही याच्यात काय रुपये झाली तर ठीक, नाही जर झाली तर आम्ही उपासनाला बसल्याशिवाय राहणार नाही. माझं नाव सुशीला अशोक लोखंडे. मी सावरगाववरून बोलते. मी आम्ही कोणाचा दबाव बिबाव काहीच नाही. मी प्रथमतः आपल्या सर्वांचे या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने स्वागत करतो. ग्रामपंचायत सावरगाव यांनी यापूर्वीही 2021 पासून ते आजपर्यंत झालेल्या विकास कामांबाबत चौकशी करावी अशी तक्रार पंचायत समितीकडे दिलेली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समिती येवला यांनी चौकशी समिती गठीत केलेली आहे. चौकशी समितीने मध्यंतरी 2 दिवस येऊन या ठिकाणी सखोल अशी ग्रामपंचायतच्या दप्तराची नमुना नंबर 5, त्याच्यानंतर व्हाउचर फाईल्स, मोजमाप पुस्तिका,
इत्यादींची चौकशी आम्ही केलेली आहे. अहवाल देणं त्यांना बाकी आहे. त्यात त्या ग्रामस्थांच्या तक्रार अर्जानुसार काही जे काम आहे ते त्यांनी आम्हाला जागेवर दाखवावी असा आग्रह धरलेला आहे. परंतु आम्ही पंचायत समितीचे जे टीम मध्ये अधिकारी आहोत हे तांत्रिक अधिकारी नाही, आणि जे तांत्रिक अधिकारी आहेत तर ते होते त्यावेळेला त्यांची बदली झालेली असल्याने आम्ही पंचायत समिती मार्फत त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. ते आल्यानंतर आम्ही जे तक्रारदार आहे त्यांच्याशी संवाद करून त्यांनी जे काम त्या इंजिनियरच्या सुपरविजन खाली मोजमाप केलेली आहे ते काम प्रत्यक्ष त्यांना दाखवली जातील असं आम्ही त्यांना आश्वासन दिलेले आहे. आणि संबंधित जे जेई होते त्यावेळेला त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. जे आज ग्राम सभेनिमित्त जे विभाग प्रमुख आहे ते उपस्थित राहणं आवश्यक आहे. बरोबर. आता जे विभाग प्रमुख या ठिकाणी अनुपस्थित आहे त्यांच्यावर काय कारवाई? आजच्या सभेला स्थानिक सर्व कर्मचारी हजर राहणे अपेक्षित होते. त्याबाबत ग्रामपंचायत अधिकारी यांनी संबंधितांना लेखी कळवलेले होते. व्हॉट्सअप ग्रुपवर पण त्यांना माहिती दिलेली होती. परंतु आरोग्य विभाग आणि पोलीस पाटील वगळता इतर स्थानिक कर्मचारी कोणीही या सभेला उपस्थित नाहीये. त्यामुळे गावच्या ग्रामस्थांना ज्या विविध विभागाच्या योजना असतात त्याबद्दल माहिती मिळू शकली नाही. आजच्या ग्रामसभेमध्ये त्यांना उपस्थितीबाबत त्यांची गैरहजेरी संबंधित त्यांच्या विभागांना कळून त्यांच्याकडून लेखी खुलासा मागून ते पुढील ग्रामसभेमध्ये आपण देऊ असं आम्ही आश्वासन दिलेलं आहे. आमची जे वाडा क्रमांक 1 पवार वस्ती येवला मनमाड रोड इडून पाईपलाईन झालेली, म्हणजे ती कागदपत्रित झालेली, ती ऑन रेकॉर्ड मध्ये कुठंच तिचं काम झालेलं नाही. कारण की त्यांनी बोलले की असे 25 ते 30 घरांचे नाव घेतलेले. पवार वस्ती ती बुरुक सोनवणे असे व्यक्ती आहे. आणि घरकुलाच्या अनेक योजनांमध्ये प्रत्येकाने आता सेल्फ सर्व्हे मध्ये नाव घेतलेले. प्रत्येकाचे जवळपास 200 रुपये त्यांनी गोळा करून घेतलेले. मी भाऊलाल महाराज काकड, सावरगाव येथील रहिवासी. आज सावरगाव मध्ये ग्रामसभा होती आणि त्या ग्रामसभेमध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाले. पण आज मी हे सांगतो की आज जी ग्रामसभा झाली त्यात गावातील ग्रामस्थांचं काहीच समाधान झालेलं नाही. त्याचं कारण आहे, पाठीमागे 26 जानेवारी रोजी ग्रामसभा झालेली होती. त्यावेळेस बी ग्रामसभा होऊच नाही याकरता काही लोकांनी त्या ठिकाणी अडचणी निर्माण केल्या होत्या. त्याचे सकाळी भांडणं तंडणं करून ती मोडीत काढावी याकरताही झालेला प्रकार होता. जो कॅमेरामॅन या ठिकाणी बोलवलेला होता त्यालाही मारण्यात आलं होतं. पण आम्ही त्या ठिकाणी शांतता बाळगून, का 30-40 वर्षामध्ये, आता माझं 27 वर्ष वय, पण पाठीमागचे आमचे वडील ते सांगतात की कधीच झालेली नाही ग्रामसभा आणि आमच्याही पिढीनं कधी पाहिलेली नाही. पण आमच्या पिढीत तर मी म्हणतो की पाठीमागं नाही सांगता येणार कधी झाली कधी नाही, पण आमच्या पिढीत तर मला नाही वाटत की अजूनपर्यंत झाली होती. म्हणून आम्ही ती ग्रामसभा पहिली आहे, ऐतिहासिक ग्रामसभा आहे आणि शांततेत पार करावी याकरता आम्ही थोडी शांतता धरली होती. आणि त्या दिवशी ती ग्रामसभा व्यवस्थितपणे शांततेतपणे आम्ही पार पाडली. त्याही ठिकाणी ग्रामस्थांचे जे काही प्रलंबित प्रश्न होते, जे खरंच गरजू आहेत त्यांना घरकुल दिलेले नव्हते, जो कामाचा विकास फक्त कागदावर दाखवलेला होता तोही त्या ठिकाणी प्रत्यक्षात झालेला नव्हता, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी होते. आपल्या ग्रामपंचायतला जे काही जागा आहे त्या जागेत काही लोकांनी अतिक्रमण केलेलं होतं, तोही प्रश्न होता. रस्त्याचे अनेक प्रश्न होते, बाथरूम नाही ते प्रश्न होते. पाण्याच्या पाईपलाईन कागदावर दाखवलेला निधी काढलेला आहे तोही प्रश्न होता. पण ती पाईपलाईनच नाही, तेव्हा कॉकन नळण त्यातून पाणी येणार हा पुढचाच भाग आहे, पण ते सुद्धा त्या ठिकाणी पोचलेलं नाही, पण कागदावर दाखवलेलं होतं. अनेक काही स्मशानभूमीचे शेड होते, ते स्मशानभूमीचे शेड तर बांधलेलेच नाहीये, पण ते खाजगी जागेत दाखवलेले आहे. मग आम्ही त्यावेळेस विचारणा केली होती, ग्रामपंचायत मध्ये आलेला निधी खाजगी जागेत बांधता येतो का, खाजगी जागेतून नेता येतो का. त्यावेळेस त्याच्यानंतर पुढे कारवाई केली, बीडीओ पर्यंत गेलो, त्याची फक्त चौकशी चालू आहे. कोणीतरी समिती म्हणून 4-2 लोक येतात आणि फक्त उडवाउडीची उत्तर देतात आणि निघून जातात. मुतारी गावात मध्ये आहे तर मुतारीच्या त्या ठिकाणी जर बघितलं तर मुतारीच नाही, पण त्याचं पाण्याचं जर बघितलं, मग ग्रामसेवकाला आम्ही ग्रामसभेत जर विचारलं की गावात विहिरी किती, तो सांगतो 3 आणि ऑनलाईन अपलोड केलेलं आहे 12. असे जे काही चुकीचे अपलोड केलेले आहे आणि प्रत्यक्षात झालेलंच नाही याची विचारणा केली. आज जर बघितलं ग्रामसभा होती, अजेंडाही काढलेला होता, तलाठ्यापर्यंत, त्यांच्या कर्मचाऱ्यांपर्यंत, आरोग्य विभागापर्यंत
कृषी विभागापर्यंत, सचिवापर्यंत, हे सगळ्यांपर्यंत ती माहिती दिलेली होती. पण आज जर बघितलं तर तलाठी आज गैरहजर आहे, आरोग्य विभागातले काही कर्मचारी त्या ठिकाणी गैरहजर आहे, सचिव गैरहजर आहे, त्याचे कर्मचारी गैरहजर आहे. आणि आज त्यांनी कोणत्याही त्या ठिकाणी आमच्यापर्यंत काही त्या ठिकाणी कारण दाखवलेलं नाही, नोटीस दिलेली आहे की मी या ठिकाणी अनुपस्थित माझी या कारणास्तव राहील. म्हणून आज आम्ही ग्रामस्थांनी त्यांच्याकडे आज मागणी केलेली आहे आणि त्यांनी तर प्रोसिडिंगला सुद्धा त्या ठिकाणी मुद्दा घेतलेला आहे. पुढे कारवाई होती का नाही होती का, कोणाच्या दबावाखाली ती दाबल्या जाते हे नाही सांगता येणार. पण आज प्रोसिडिंगला मुद्दा घेतलेला आहे की त्यांनी शिस्तभंग त्या ठिकाणी केलेला आहे आणि शिस्तभंगाची कारवाई त्यांच्यावर होईल एक शासकीय अधिकारी असताना. अहो मी तर म्हणतो आज जाऊ द्या ग्रामसभेला, पण ते नेहमीच्या वेळेस ज्या वेळेस सर्वसामान्य माणसाला त्यांच्याशी काम पडतं, तलाठीशी पडत असेल, ग्रामसेवकाची पडत असेल, सचिवची पडत असेल, अहो ते तिथंच राहते नाही. अर्धे निर्धे शासकीय जे काही अधिकारी आहे त्यांनी गावात राहायला पाहिजे, तर ते गावात राहिलाच नाही मुळात. आणि जे वेळेवर यायचं ते वेळेवर ते कधी अजूनपर्यंत आम्हाला पाहिलेलं भेटलं नाही की ते वेळेवर आले की वेळेवर काम केले. ते त्या ठिकाणी जर कॉल केला कोणाची समस्या असली ते ज्या कार्यालयापर्यंत आले ते कार्यालयात फोन लावून सांगतात की त्यांना येवल्याला पाठवा, नाही तर एखाद्या प्रस्थापिताचे बंगले पाठवा, एखाद्याचं काम असेल त्याला घरकुल पाहिजे पाठवा त्याला इकडे, त्याला रस्त्याची कोणी जर मागणी केली. अतिशय दबावामध्ये आमच्या गावामध्ये हे सगळं चालत होतं. पण आता कुठंतरी आमच्या 4-2 तरुण पोरांनी थोडं पुढाकार घेतला, 4-2 ज्येष्ठ लोकांनी थोडा पुढाकार घेतला आणि आम्ही या ग्रामसभा चालू केल्या. पण त्या ग्रामसभेत सुद्धा आम्हाला जे काही अधिकारी जे पाहिजे तसे जे काही मनाला समाधान वाटेल अशी उत्तरं त्या ठिकाणी देत नाही, उगाच काहीतरी. आम्ही आज ग्रामपंचायत सदस्याला, सरपंचाला त्या ठिकाणी विचारलं, ग्रामसेवकाला विचारलं की गावातले मतदार किती आणि ग्रामस्थ किती, त्यांना ते सुद्धा आकडा सांगता येईना. गावात खरंच कुठं कामं झालेली आहे, त्यांना फक्त ते निधी वाचून दाखवते फक्त की अमुक अमुक निधी झालेला आहे, आणि पण ते कोणत्या जागेवर झालेलं आहे हे सुद्धा त्यांना त्या ठिकाणी सांगता येत नाही. आणि ग्रामसेवकाला विचारलं ते फक्त पहिलं म्हणतात की मी आज नवीन आहे, मला पाठीमागचं सांगता येत नाही, मला पाठीमागचं सांगता येत नाही. आणि ज्या गावामध्ये काही संघटना राहतात, तंटमुक्ती असेल, व्यसनमुक्ती असेल, जिल्हा परिषद शाळेवर असेल किंवा आरोग्य विभागाकडे असेल, ज्या काही संघटना राहतात ते संघटनेवर जी माणसं घेतली, आज जर बघितलं जिल्हा परिषद शाळेवर ज्यांचे मुलंच त्या ठिकाणी त्या जिल्हा परिषद शाळेत शिकत नाही ते पालक समितीवर अध्यक्ष केलेले आहे. अशा व्यसनमुक्ती जर बघितलं त्यात तेच लोक व्यसनी आहे आणि तिथे व्यसनमुक्ती संघटनेवर आहे. तंटामुक्तीवर जर बघितलं अध्यक्ष ज्यांची नगरसेल गटात पूर्ण दारू विकल्या जाते ते त्या तंटामुक्तीचे अध्यक्ष आहे. म्हणजे असे जे काही चुकीच्या बॉड्या त्या ठिकाणी करून ठेवलेल्या आहे आणि काही बॉड्या 25-25 वर्षापासून त्यांच्यात बदलच केलेला नाही. आणि असे बरेच नाव आहे गावातील 5 ते 6 लोकांची नावं तेच त्या सरकारी हॉस्पिटलवर आहे, तेच जिल्हा परिषद शाळेच्या बॉडीवर आहे, तेच तंटामुक्तीवर आहे, तेच व्यसनमुक्तीवर आहे. मग गावातल्या इतर लोकांना काही कळतच नाही का? त्यांनाही काही त्या ठिकाणी मानपान तुम्ही काही त्यांना देऊ शकत नाही का? तर कशामुळे फक्त 5च लोक त्यांना फक्त गावातलं कळतं का, असा आमचा प्रश्न आहे. आमची स्वतःची जागा असून दुसऱ्याला जागा म्हणजे आमच्या जाग्यावर घर बांधून दिलं. आम्ही ग्रामपंचायतीत सांगितलं, त्या लोकांना काहीच म्हणजे हे केलं नाही, ऐकती नाही, काही नाही. ते उलट दबाव टाकते आमच्यावर, आम्ही आदिवासी म्हणून दुसऱ्या माणसानं घर बांधलं तिथं. राहुल बबन भुजबळ, राणा सावरगाव. भुजबळ वस्तीचा रस्ता आम्ही अर्ज 2024 केला होता. तो रस्ता आजपर्यंत झालेला नाही, पण कागदपत्री झालेला आहे. तर पैसे पण निघाले आहे अशी माहिती आम्हाला ग्रामसेवकने दिली. पाईपलाईन पण आम्हाला ते पाण्याची पाईपलाईन पण झालेली, पण पाणी अजून येत नाही. दिलीप सपना वाघ. आम्हाला घरकुल नाही, आम्ही हातावरचे वावर नाही, आम्हाला लहान लहान पोरं आहे. पावसामध्ये आम्ही इकडे फिरते, आमच्या घरामध्ये पोरं झोपायला जागा नाही, आम्ही इकडे राहते, दुसऱ्याच्या घरी झोपड्यामध्ये राहते, खायला काय नाही. आम्ही हातावरचे, आम्ही पुढे जायचं, आम्ही पुढे काय करायचं, आम्हाला वाचता लिहिता नाही येत. आलं ते आम्ही, पण आम्हाला काय करूनच नाही देते ते, आम्हाला हसवून देते ते. नाही सर, पण आमच्या मागे कोणी येतं, कोणीच नाही येत, त्यांचं तेच पाहते. मग आम्हाला कोण करून देणार आहे? आम्ही हातावरचे, तुम्हाला का आम्ही सांगितलं का असं म्हणते ते लोक, कोणाकडे जायचं आम्ही?